म्हणजे ते काव्यासाठी गिफ्ट कमी सरप्राईज जास्त आहे. भाई एक नंबर जबरदस्त. झाडू पोचा सगळं माझ्या अहोंनीच केलं, मला करायची गरजच नाही पडली. लग्नाच्या आधी करत होते का? एकही काम करत नव्हता. एक वेळा सांगितलं की मोबाईल मध्ये घुसून बसत होता. गुड मॉर्निंग गाईज. आणि उन्हाळ्याचे दिवस तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे किचन मध्ये किती गरम होते, तर चेहरा तर ऑब्व्हियसली मला खराबच दिसणार आहे. तर गरमी बघून तुम्ही माझा चेहरा बघत असणार आहे कसा झाला. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात इन्स्टंट आणि पटकन झटपट होणारी क्विक रेसिपी, आणि ते पण जेवणासोबत काहीतरी क्रंचीनेस पाहिजे आहे त्याच्यासाठी. तर ते मी बनवणार आहे आज. तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा. चला भाई. आज मी बाहेर न जाऊ शकत कारण आज अमावस आहे आणि मम्मीने तुम्हाला कालच सांगितलं होतं तर बाहेरचं काही खायचं नाही, बाहेर जायचं नाही, असं तसं. म्हटलं ठीक आहे. मग आज म्हटलं काहीतरी स्पेशल बनवून राहिलं. तर आज मी बनवत आहे ड्रमस्टिक. काल माझी मम्मी आली होती रात्री घरी, अक्षू आला होता, माझा भाऊ म्हणजे माझ्या बहिणी आल्या होत्या, सगळेच आले होते. रात्री 11 वाजता आले ते मला भेटायसाठी. तर मग मम्मीने ड्रमस्टिक्स आणून दिल्या मला ह्या. तर त्याची भाजी करे खूप सारे आणून दिलं तिने. म्हटलं मी एवढ्या साऱ्या त्याचं काय करू, काही नाही होत, म्हणजे तशी फ्राय करून खा, बर्नट टाकून खा, कशात पण खा, याच्यामध्ये खूप कॅल्शियम आणि प्रोटीन राहते म्हणे, तर चांगली गोष्ट राहते म्हणे खाणे. म्हटलं ठीक आहे राहू देते. मग तिने एवढा मोठा दिला आणून. मग म्हटलं ठीक आता काय करू. तर आज मी थोड्या शेंगा घेतल्या, त्या उकडल्या पहिले. याच्यामध्ये उकडताना पाण्यामध्ये मीठ टाकलं आणि थोडंसं हळद टाकून हे उकळून घेतलं छान. आणि हे उकडल्यानंतर मी याचं सारण बनवलेलं आहे. तर हे जे मी सारण बनवलं तर याच्यामध्ये मी टाकलेलं आहे आपलं तांदूळाचं पीठ, कोणी कॉर्नफ्लॉवर पण टाकते. तर मी तांदळाचं पीठ घेतलं कारण माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर नव्हतं. सो मी तांदळाचं पीठ घेतलं, सारण बनवलं. तर त्या सारणामध्ये तुम्ही आम्ही ब्लॉग बनवत आहे. तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर पण टाकू शकता. तर मी फक्त तांदळाचं पीठ घेतलं कारण माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर नव्हतं लवकर. तर मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलं, लसण आणि अद्रक आणि थोडी हिरवी मिरची आणि थोडं जिऱ्याची पेस्ट कांडून जे करतात ती टाकली. थोडंसं तिखट, थोडंसं हळद, म्हणजे 1 चम्मच तिखट, 1 चम्मच हळद, 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच चमचम झालं ते 1 चम्मच गरम मसाला आणि थोडंसं जिरा पावडर आणि थोडंसं काळं मीठ, थोडंसं साधं मीठ आणि थोडंसं मिरे पावडर आणि थोडीशी तीळ याच्यासाठी की थोडंफार असं क्रंचीनेस लागतं म्हणून बस. आणि त्याची अशी पेस्ट बनवली पाणी टाकून, जसं तुम्हाला पाहिजे तसं. त्याच्यानंतर मग मी ह्या बॉईल केलेल्या ज्या ड्रमस्टिक्स आहे तर याला असं याच्यामध्ये मिक्स केलं प्रॉपर, जसं आपण भजे करतो ना आलूचे किंवा कशाचे पण, कांद्याचे वगैरे, तर आपण त्याच्यामध्ये मिक्स करतो तसं सेम हे मिक्स केलं आणि आपलं पॅनवर सगळे टाकून दिले. तर ते आता होत आहे त्याच्यावर. म्हणजे पॅनवर थोडं मी तेल स्प्रे केलं, म्हणजे थोडंसं, जास्त नाही कारण यांना तेल आवडत नाही जास्त खायला म्हणून. आणि त्याच्यावर मग हे ड्रमस्टिक्स असे सोडून दिले. आता बघू कसे लागतात खायला. तर मी तर फर्स्ट टाइमच बनवले, मी याच्या आधी कधी बनवलंच नव्हतं असं फ्राय वगैरे. मी नेहमी भाजी बनवते याची रस्स्यामध्ये छान, पण मग विचार केला यार काहीतरी अलग बनवा म्हणून मग आज हे ट्राय केलं. बघू आता कसं बनते, दाखवते तुम्हाला थोड्या वेळाने. अमोलला विचारून. पण माझ्या मला माहिती चांगलंच म्हणणार, वाव छान झालं, मस्त झालं. म्हणजे ते काव्यासाठी गिफ्ट कमी सरप्राईज जास्त आहे. आता काय होईल ते पहा. संपली माझी रेसिपी. अशी छोटीशी रेसिपी आहे, तुम्ही ट्राय करू शकता की जास्त वेळ नाही लागत त्याला. 5 ते 10 मिनिट जास्तीत जास्त खूप झाले. 5 ते 10 मिनिट, कारण बॉईल करायला फक्त 10 मिनिटं लागते आणि त्याच्यानंतर थंड झालं की सारण बनवलं की 5 मिनिटात ते होऊन पण जाते. मी याला टाकत आहे, ते टाकत अर्ध्या शेंगा तर झाल्या पण उभं राहतात. 5 मिनिटात ती रेसिपी होऊन जाते, काही जास्त वेळ नाही लागत. तुम्ही आरामात करू शकता घरी. भाई एक नंबर जबरदस्त. म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत आम्ही. मसालाही परफेक्ट आहे असं. आणि असं होतं ना की भजे किती खाल्ल्यावर ऍसिडिटी सारखं फील होतं, तसंही काहीच नाही आहे. म्हणजे चकण्यासाठी तर सगळ्यात बेस्ट आहे. दाखवा ना ते काय. थोडंसं जळलेलं आहे पण जळलेलं जास्त चांगलं लागत आहे. पण हे तुम्ही चकण्यात वापराल ना तर अरे पागल होऊन जाणार, बहुत बढिया आहे. महत्वाचं म्हणजे बेसन नाही आहे, तांदूळाचं बनवलेलं आहे एकदम म्हटलं ना पप्पी. तुमसे ही तुमसे हर बार चांगली झाली. बहुत बढ़िया. आता नेक्स्ट टाइम ये फंस गया सीएम. तुला हातची चांगली लागते. असं काही नसतं, तुझ्या हाताला पण चव आहे. पण भाजी भाजी बढिया झाली. जमली का?
हे काकडीसारखं दिसणार आहे काची तरी भाजी आहे. तुरई तुरईची, गिलके, हा. कोणी गिलके म्हणते कोणी तुरई म्हणते. आणि स्वतःलाच नाही माहित. त्याने स्वतःच भाजी आणली मार्केटमध्ये जाऊन की मला ती वाली भाजी मीच खायची. सांगितली. मार्केटमध्ये जाऊन त्याने ती भाजी आणली तुरईची आणि मला म्हणते घरी येऊन याची भाजी बनवशील. म्हटलं मला बनवता नाही येत, मी कधी बनवलीच नाही. म्हटलं कोणती भाजी आणली, म्हटलं तो काही घेऊन येतो, म्हटलं मार्केटमधून बनव. तरी पण मी आज मग ते ट्राय केली डाळ टाकून, मुगाची डाळ टाकून. मग पहिले मम्मीला विचारलं, पुढे आली. म्हटलं मम्मी, कोणत्या म्हटलं, मम्मीला? तुझ्या मम्मीला. मम्मी आली होती ना वर, तर मम्मीला विचारलं, म्हटलं ही भाजी कशी बनवावी लागते. मम्मीने सांगितलं डाळ टाकूनही बनवता येते म्हणे, किंवा जसं आपण ढेमसं किंवा दोडके नाही का आपण त्याला टेनले बनवतो ना म्हणे, तशी पण बनवता येते. तर मग म्हटलं ठीक आहे, फक्त टमाटर नको टाकू म्हणे, कारण त्याला खूप पाणी सुटते आणि याला जास्त अशी पाणी वाली भाजी आवडत नाही ड्रायवाली. म्हणून मग यात टमाटर नाही टाकलं, साधं लसण, मिरची, जिऱ्याची पेस्ट टाकली आणि कांदा टाकला आणि ते होऊ दिलं. मग ते तिखट, मीठ, मसाला टाकलाय आणि डाळ पहिले शिजू दिली थोडा वेळ. आणि डाळ शिजल्यानंतर मग ते चिरलेले जे हे होते आपल्या काय म्हणते त्याला तुरई, ती टाकली आणि ते होऊ दिली. बिना प्लेट ठेवता. जर प्लेट ठेवली असते तर मग ते आणखी ओलसर झाली असते. म्हणून मग प्लेट न ठेवताच केली, चांगली झाली. बोलते ठीक आहे. आम्ही डोनेशनसाठी म्हणजे आम्हाला डोनेट करायचं आहे. आज माझा बर्थडे आहे, तर तसंही आम्ही खूप दिवस झालं डोनेट नाही केलं आहे. तर मग आम्ही मुलींसाठी काही सामान घ्यायला गेलो होतो. ऊन इतकी होती, फक्त आम्ही काय केलं, सकाळी गेलो तिकडे पोहोचलं, आम्ही सामान वगैरे घेतलं, फक्त कंजी वडा खाल्ला. चांगलं होतं ते, उन्हाच्या नुसार तेलकट खावसं नाही वाटत होतं. समोसा कचोरी वगैरे खायचं लक्षच नाही राहिलं. मला माहित नव्हतं यांनी घरीच एवढं सगळं केलं आहे. हे काय फिरांनी नवीन डिश इन्व्हेंट केली. तिने बहुतेक बेसनवाली पाहिली, तर तिने इन्व्हेंट केलं की चला बा शशांकला बेसन नाही आवडत, तर हे राईसवालं आता खाऊन दाखवते. मस्त लागलं. ते आपलं तू का सस्पेन्स क्रिएट करता का पहिले? नाही, आता काय खातो, क्रिस्पी व्हेज. पण क्रिस्पी व्हेज मध्ये हे नसते, म्हणजे हे व्हेज ते अनहेल्दी असते. हा नाही, हे वाली व्हेजी नसते. तर ही जर तुम्ही ऍड कराल, मस्त लागत आहे, खरंच मस्त लागत आहे. मला माहितच नव्हतं त्यांनी एवढं सगळं केलं. ही भाजी पण केली तुरईची. आवडते मला ती भाजी, म्हणजे भेंडी नंतर कोणती भाजी आवडते तर मला तुरईची भाजी आवडते. थँक्यू किरण. पण स्वीट नाही केलं मी काहीच. नाही खाल्ला. तर मी स्वीट करणार होती. माझा आज असं होती, इच्छा होती की मग शेवड्याची खीर बनवा. बस गोडच खा. त्याच्यात त्या 2 मिनिटात बनते. The next day. एवढं सगळं बनवलंय मम्मीने. वड्याची भाजी आहे, कढी आहे, वडे पण आहे, पोळी, पुरणाची पोळी पण एवढं सगळं जेवायला बनवलेलं आहे. अजून पापड, खीर पण बनवली, त्याच्यात नाहीये ताटामध्ये सध्या दाखवलेली. आज अक्षय तृतीया आहे, तर अक्षय तृतीया असल्यामुळे मम्मीने आज एवढा सगळा स्वयंपाक केला. खूप सारं ते नैवेद्य पण दाखवावं लागते, आज सगळं काही करावं लागतं म्हणून एवढं सगळं बनवलं मम्मीने. आणि स्पेशल पुरणाची पोळी मम्मीने फक्त माझ्यासाठीच बनवली, कारण मला खायची होती. खूप दिवस झाली आठवण येत होती पुरणाच्या पोळीची, म्हणून काल मम्मीने पुरण टाकलं, पुरणाची पोळी पण बनवली. मी सध्या अर्धीच खाल्ली, अर्धी उद्या खाईन किंवा आज रात्री खाईन. एक सोबत खाऊन नाही होत. एवढ्या सगळ्या गोष्टी भेटत आहे आणि रोज सकाळी वेगवेगळा नाश्ता भेटत आहे. कधी इडली, कधी दहीवडा, कधी वडा सांबार, कधी डोसा, कधी आलू बोंडे. हॉटेलसारखा नाश्ता घरीच भेटत आहे, तर काही टेन्शनच नाही कोणत्या गोष्टी. त्याच्यामुळे मला की माझ्या घरची पण एवढी काही आठवण येत नाही की घरी जायला पाहिजे असं वगैरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा नवरा सगळं काही करत आहे. कारण जर कधी आजी वगैरे आली नाही झाडू पोछा करायला, जशी आज आजी आलीच नाही, कारण आज अक्षय तृतीया, तर आजीनं सुट्टी घेतली, तर मग झाडू पोछा सगळं माझ्या अहोंनीच केलं. मला करायची गरजच नाही पडली. तर अर्ध्या गोष्टी सगळं तेच करून घेते. भांडे पण धुवून घेते, अर्ध्या म्हणजे खूप साऱ्या गोष्टी करून घेते. कपडे धुवायला टाकून देईन, खाली आणून मशीनमध्ये वगैरे वाळू घालून देईन. सगळं काही तेच करतात. कपडे मशीनमधले वाळू घालायचे म्हटलं. पण लग्नाच्या आधी करत होते का? एकही काम करत नव्हता. एक वेळा सांगितलं की मुंबई मध्ये घुसून बसत होता, काहीच करत नव्हता. चिडचिड करत होता फक्त आमच्या. काहीच करत नव्हता विषय नाही. मोबाईल मध्ये घुसून बसत होता, म्हणजे त्या मोबाईल मध्ये घुसून बसल्यामुळं आज ह्या दोघी एवढ्या मजा करत आहे. एवढ्या मोठ्या घरात आहे, चांगली आयुष्य जगत आहे, चांगलं फिरल कार आहे, टीव्ही आहे, AC आहे, वॉशिंग मशीन आहे, फ्रीज आहे, सगळ्या गोष्टी त्या मोबाईल मध्ये घुसून राहत होतं, त्याच्यामुळे होतं. हे यार, ड्रेसिंग टेबल कमी आहे, ड्रेसिंग टेबल ते की नव्हता करत जाऊ दे. पण आधीही मम्मी बिमार असली, पप्पासाठी, आमच्यासाठी पोळ्या नाही बनवल्या कधी. पोळ्या मी मान्य करतो, पोळ्या मी कधीच नाही बनवल्या.
पण भाजी, नॉनव्हेजच्याच भाज्या, भात, बिर्याणी, फोडणीचा भात, ह्या सगळ्या गोष्टी मीच केलेल्या. भुर्जी, नॉनव्हेजचे सगळे पदार्थ मीच करत होतो. जर मम्मी बिमार असली तर, किंवा बाबा हे नाही आहे ते नाही आहे तर भांडी घासलेली आहे घरात. किंवा मम्मी जर नागपूरला चालली गेली, पप्पा माझ्याच भरोशावर राहत होते. आणि पप्पा ताटी वाढून घेत नाही. पप्पाला ताट वाढण्यापासून, नाश्ता देण्यापासून, चहा देण्यापासून सगळं मी करत होतो. ते नाही बोलणार ते. खरंच लागते ते तेवढं. करत होतो का नाही ते बोल. ते मी बाहेर गावी गेली तर करत होता, पण खरंच हे झालं, काय गोड नाही झालं. तर थोडस साखर पाहिजे, गुड पाहिजे होतं. शुगर सांगितली डॉक्टरनं, गप्पा गप मस्त. आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आमच्याकडनं, माझ्याकडनं. कडनं पागल आहे का? कडनं आणि मम्मीकडून पण. आज सगळं काही जे काही स्वयंपाक वगैरे पूर्ण मम्मीनेच बनवलेला आहे. मम्मीने आज सगळं बनवलं. वड्याची भाजी, पुरणाची पोळी मला खायची होती स्पेशल म्हणून मम्मीने बनवली. शेवड्याची खीर, आमरस नाही सॉरी त्याला काय म्हणते, पणं, कैरीचं पणं, कढी, भाजी, पोळी, भात, वरण, पापड, वडे, शेवड्या सगळं मम्मीनेच केलं. आज मी काहीच नाही केलं. आज मी अशी फक्त आराम करत होते. नाही तू केलं पूजा कीच्या. मी पूजा वगैरे केली, बाकीचे काम केली. अरे तू मला का दाखवत दहा वेळा? मी तुला अर्थ दाखवत आहे असं, तू नाही दिसत आहे. आता बघ तू नाही दिसत, मी तुला बरोबर दाखवत आहे. तुझा फक्त चेहराच दाखवत आहे. सध्या शरीर पाहून घ्या मित्रांनो, जसं पाहत आहे तुम्हाला. या काही नाही, मी काही दाखवणार हा, नाही. तर नंतर चेंज झाल्यावर दाखवून तुम्हाला मिळालं. मी बिमार पडतो. बिमार येणं नाही पडत. शुगर आहे, गोळ्या घेणं चालू आहे, तरी तिथं पुरणपोळी खाऊ दे, पणं पिऊ दे, आणि हे खाऊ दे, आणि ते खाऊ दे. केवढूशी आहे तरी शुगर आहे त्याच्यात. अर्धी आहे. मग आता नंतर मग म्हणाल की अरे नाही, गोळ्यानं बिमार पडली, ऍसिडिटी बिमार पडली, यानं बिमार पडली, त्यानं बिमार पडली. कायनच बिमार नाही पडत. ते फक्त ते शुगर एक्स्ट्रा होऊन जाते. मग झोपा काढा. मी तुझ्या वयाचीच आहे, म्हणजे हात पाय दुखत नाही का वयानं? पण ते ज्यांना दुखते ते काय खाव. काही येत होतं. म्हणजे काही खाणारच नाही का मग उपाशी राहायचं? अरे बरं. खायचं नाही. आता समजा पुरणपोळी खातात, थोडीशीच खाली, त्याच्या अर्धी. मग पण नाही प्यायचं. आता 2-3 सण होऊन गेले, पण मम्मीने पुरणाची पोळी केली का? नाही केली. केलीच नाही, आजच केली फक्त. हा तर मग तेच खायची होती ना. पणा काल केलं तर नाही खायचं, दुसरं आज पणालाच महत्व असते. अक्षय तृतीयाला पणालाच पणा महत्व पण असते. थोडं घ्यायचं. मग एवढंच महत्वाचं आहे त्याची आशीर्वादासाठी. बस करून काही अर्थ नाही आहे. माझ्याशी बस करून म्हणजे तू ते बिमार पडली तुला चालते है ना. कशाला चालते? मग काल तिच्या साईड घेऊन राहिली. अरे तर खाल्ल्या नाही का कोणी एकदम? अच्छा, खाल्ल्यानं बोललो ना. हे दुसरी म्हणजे बिमारी आहे. खायची गोष्ट. हिला वेगळ्या मानसिक बिमारी आहे. हे खाल्ल्यानं थोडी काही होत असते. खाऊन पकून राहिली, नुसतं गोड खाते आणि ते मीठ खाते, मग तिकडे डॉक्टर सांगते बीपी वाढते हे कमी होते. ते खाल्ल्यानंच होत असते सगळं. लोकायला वाटते की वर्कआउट केल्यानं, खात पण नाही. लोकायला वाटते, सोडली आहे. लोकायला वाटते. शुगर, बरं माझ्या झालं. जेवणात शुगरच नाही. तुझ्याकडे टॉपिकच नाही बोलायला, मला बोलू दे. हा. शुगर आणि जर मी शुगर जर मला खायचं असेल तर मी फक्त गुळ खाते, साखर नाही खात. झालं? खायचं तर फक्त गुळ. तू झालं काय? हो. हा, तर यांचा गैरसमज कसा आहे की मी जर एक्सरसाइज केली, मी जर हे सगळं केलं तर मग किती काही खाल्लं तर काही नाही होणार. मग असं असतं तर ते जिम करणार आहे ना, डायरेक्ट जरच खाणं सुरू करा. मग तू कशाला खात रे? हा? हो, पण मी बिमार तर नाही पडत ना. खा ना रे. मला जेवढं लागतं तेवढंच खातो मी. हा. मग मला हेच म्हणणं आहे की वर्कआउट करा, सगळं काही करा, पण तुम्हाला जर हे खायचंच आहे जे आपल्या शरीराला सूट नाही होत, तर ते खा, पण कमी प्रमाणात खा. ते एवढं खायचं का बिमार पडेपर्यंत. मग म्हणायचं की खाल्ले काही नाही. मला बिमार पडू दे, मग तो पुन्हा ब्लॉग दाखवतो मी तुझ्यामुळे बिमार पडली म्हणून. तू नाही, सपोर्ट तू केला कशाला म्हणून. असं म्हणते पडल? तू सपोर्ट केला म्हणून. तू असं का बोलत आहे? नाही पडणार. नेहमी पॉझिटिव्ह राहायचं. नेहमी पॉझिटिव्ह शिकवत राहायचं, कारण राहायचं. लहानपणापासून मी तिला पाहत आलोय म्हणून मला माहित आहे तिला कशाने त्रास होते. तू नको शिकवू, तू नाही. आता आली बेटा, समजली. नाही. मी लहानपणापासून ओळखतो माझ्या हा, मम्मीला. ठीक आहे. हा ओळखतच. हा, तरी नाही होत. नाहीच म्हणायचं आपण. हम्म. चांगलंच म्हणायचं. चांगलंच मनाचं नसतं, पण काळजी घेणं तर गरजेचं आहे ना आधीच. मग आता बनवलं तर खाणार पण नाही का? फक्त पाहायचं त्याला असं. कशाला पाहाच. किती छान मिथून द्यायचं झालं. अरे ते खाल नाही म्हटलं का, लिमिट मध्ये खायचं. मग लिमिट मध्येच तर घेतलं त्यांनी. ते लिमिट असन तर मग झालं. अर्धी मी तेवढंच खाल्लं. एक पुरणाची पोळी होती, त्यातली अर्धी मी खाल्ली, अर्धी मम्मीने खाल्ली. हम्म. मी पण जास्त नाही खाल्ली. ओ माय गॉड. आता मी एक रात्री खाल्ली.